अमरावती जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे, जिथे सततधार पावसामुळे एका गावाचा संपर्क तुटलाय। पार्टीदेवी गावाकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेल्याने ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत। अमरावती जिल्ह्यातील पार्टीदेवी गावाला जोडणारा रस्ता गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे। गावाबाहेर पडण्याचा एकमेव मार्ग असलेल्या अंडर बायपासमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे। गेल्या जवळपास 1.5 वर्षांपासून या रस्त्याचे काम सुरू आहे, मात्र ते अजूनही अपूर्ण आहे। यामुळे पार्टीदेवी गावातील नागरिकांना गावाबाहेर ये-जा करणे अशक्य झाले आहे। गावकरी मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत। शाळकरी विद्यार्थ्यांकरिता तर हा एक मोठा प्रश्न बनला आहे। शाळेत जाणार कसे हा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे। धक्कादायक बाब म्हणजे या कामाला सुरुवात होण्यापूर्वीच गावकऱ्यांनी याला विरोध केला होता आणि प्रशासनाला अनेकदा सूचना दिल्या होत्या, मात्र प्रशासनाने वेळीच उपाययोजना न केल्यामुळे आज संपूर्ण गावकऱ्यांना या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। नमस्कार, मी पार्टीचे सरपंच अक्षय सुधाकर मिश्रा। आज हा भुयारी मार्गामध्ये ते कंबर पाणी तुम्ही बघतच आहे किती तरी थांबलेलं आहे। याचा जेव्हा चालू करायच्या अगोदर मी याचं निवेदन दिलं होतं की हा रस्ता भुयारी मार्ग चालू करू नका, कारण की हा जो रस्ता आहे हा मेन म्हणजे शेतीतलं जे पाणी आहे आपल्या त्याच्यातून ह्या नाल्यामधून हा बनवलेला गेलेला भुयारी मार्ग आहे। पण आज आम्ही कलेक्टरला एक वेळा निवेदन अगोदरच दिलं 30 तारखेच्या तेवढ्यात, कारण की हा रस्ता चालू करू देऊ नका म्हणून। कारण याच्यामध्ये आम्ही सांगितलं की ऑटो पण निघू शकत नाही, टू व्हीलर पण निघू शकत नाही आणि मेन म्हणजे जे बैलगाडी पण निघू शकत नाही। आज जर एखाद्या गावाचा जर कोणतं पेशंट असेल तर जाऊ नाही शकत, तो दवाखान्यापर्यंत पोहोचा की त्याची काहीच ऑटोच नाही गेला तर तो कुठूनपर्यंत पोहोचत। आज त्याच्या जीवितहानी जर झाली तर याचं खरोखर जर जिम्मेदार राहील तर कलेक्टर आणि ती रेल्वे डिपार्टमेंट राहील। आज किती सारे शाळेची मुलं 3 दिवस झाले घरीच आहे, कारण की याच्यामध्ये ऑटो जाऊन नाही राहिला। त्याच्यानंतर शेतीचे कामं ह्या मार्गामुळे ठप्प बसलेले आहे। इकडला शेतकरी तिकडे जात नाही, त्याची बैल पडलेले जातात, त्याचे खतं रासायनिक ते तो शेतामध्ये पोहोचू शकत नाही आहे। आज कितीतरी माणसं पारडी गावातले आणि अराड, उदखेड, वडगाव, मालखेड हे येणं जाणं रोजचं त्यांचं 200 ते 300 लोक हे येणं जाणं ड्युटी करते, बिचारे पोटा पाण्यासाठी जाते, पण आज ते पण गाड्या जाऊ शकत नाही आहे। आज ह्या भुयारी मार्गामध्ये इथे 4 गावावर हा एक भूकमारीचा प्रसंग येऊन ठेकलेला आहे। तरी शासनाला आम्ही 2 वेळा निवेदन दिलं आहे। 2 वेळा निवेदन देऊनही शासन आणि कलेक्टर आणि रेल्वे डिपार्टमेंटना यांना आतापर्यंत तरी जाग आलेला नाही आहे। आज आम्ही सर्व गावकरी म्हणून आज आम्ही इथं आंदोलन करण्यात चालू केलं आहे। तरी पण आम्ही आंदोलन करण्यासाठी त्यांनी आम्हाला धमकी दिली आहे, तुम्ही जर इथं आंदोलन कराल तर तुम्हाला 5 ते 10 वर्षासाठी आम्ही तुमच्यावर केसा करू, नाही तर पोलीस बंदोबस्त आम्ही इथं आणणार आहे। त्यासाठी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना किती त्रास सहन करावा लागतो याचे हे उत्तम उदाहरण आहे। प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना करून पारडीदेवी गावातील नागरिकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे।